यवतमाळ शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून झालेली नोंद संपुष्टात येईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा ओळखला जाईल. सवना नवचंडिका देवी मंदिर माड पठावर अनिल ठोंबरे यांनी केली पाहणी. सवना शिवारात नवचंडिका देवी मंदिर परिसरात वरील बाजूस नॅचरल शुगर युनिट 2 पासून अवघ्या 2-3 किलोमीटर परिसरात माड रानावर 1000 एकर कोरडवाहू सुपीक जमीन आहे व खालच्या पायथ्याला अधरपूस प्रकल्पाचे पाणी रात्रंदिवस वाहत आहे. परंतु मागील 40 वर्षात या माळ पठारावरील गरीब शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. शासन शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कोरडवाहू जमीन पाण्याखाली आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मागेल त्याला विहीर, शेततळे अशा विविध सिंचनावर आधारित योजना राबवण्यात येतात. परंतु कमी खर्चात जास्तीत जास्त जमीन पाण्याखाली आणण्यासाठी कुठे काय काम करायला पाहिजे हे सुद्धा शासनाच्या निदर्शनास आणून त्या दृष्टीने प्रयत्न झाल्यास अनेक शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी वेळ लागणार नाही. 3 दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रांचे प्रतिनिधी माड पठारावरील पहिला ऊस उत्पादक अरविंद करोडकर यांची यशोगाथा आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आणि त्याचा परिणाम आज नॅचरल शुगर युनिट 2 कारखाना साईटवर ध्वजारोहण कार्यक्रम निमित्ताने माननीय कृषीरत्न बी ठोंबरे यांचे बंधू आले असता त्या ठिकाणी अरविंद करोडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मी सुद्धा वृत्तपत्रात ही बातमी पाहून ही जमीन बघण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते लगेच आपल्या अधिकाऱ्यांसह या माड रानावर दाखल झाले. आपण सर्वांनी मिळून लिफ्ट इरिगेशन करावे, रस्ता वगैरे ज्या काही अडचणी असतील त्या सामूहिकपणे सोडविण्यात याव्यात. आम्ही सुद्धा मार्गदर्शन करू असं यावेळी त्यांनी सांगितलं. भविष्यात या ठिकाणी नंदनवन होण्यासाठी वेळ लागणार नाही. याकरिता स्थानिक पातळीवर सर्व घटकांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. आज रोजी सवना या एका शिवारात कारखान्यात 1 लाख टन ऊस पुरवठा होत आहे. भविष्यात तो 2 लाख टनावर जाईल. यामुळे सवना गावात वर्षाकाठी काही कोटी रुपयांची उलाढाल होईल. त्यामुळे परिसराचा आर्थिक विकास होईल आणि एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही. यवतमाळ जिल्ह्याची शेतकऱ्याची जिल्हा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख केली जाईल अशी प्रतिक्रिया गोविंदराव देशमुख सौनीकर यांनी मांडली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राम चव्हाण, महागाव.